नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्हा खरीप पीक विमा 2025 व धाराशिव जिल्ह्यातील जे उर्वरित 2020च्या पीक विम्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे, हे दोन्ही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आता एकदम आनंदाची बातमी मिळणार आहे। बऱ्याच दिवसापासूनची पीक विमा प्रतीक्षा संपणार आहे। आपले क्लेम कॅल्क्युलेशन सुरू होऊन आपल्याला अमाऊंट क्लेम स्टेटसमध्ये दाखवणार आहे, कारण की महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातील क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन त्यांची अमाऊंट दाखवण्यात सुरुवात झाली आहे। पण धाराशिव जिल्ह्यातील क्लेम कॅल्क्युलेशन अजून झाले नाही। पुढील काही दिवसात आपले क्लेम कॅल्क्युलेशन सुरू होईल। त्यानंतर आपले क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाले तर आपल्याला ही अमाऊंट दाखवण्यास सुरुवात होईल। शेतकरी बांधवांनो, प्रत्येक वर्षी आपल्या धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा संदर्भामध्ये दिरंगाईची भूमिका घेतली जाते, कारण की 2020चा पीक विमा असो, 2022चा पीक विमा असो, 23 असो, 24 असो, पीक विमा संदर्भामध्ये लवकर निर्णय झालेला नाही। आठवडा 15 दिवस इकडे तिकडे होतात, पण रक्कम चांगली मिळते। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंतचा इतिहास आहे आपला धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भले लेट पीक विमा मिळतो, पण रक्कम चांगली मिळते। यामध्ये कोर्टाचा निर्णयाचा प्रॉब्लेम असो, पीक विमा कंपनीचा ऑब्जेक्शन असो व इतर काही कारणामुळे 4-8 दिवस इकडे तिकडे लेट होतात, पण थेट रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येते। आजपर्यंतचा इतिहास आहे, शेतकरी बांधवांना क्लेम कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून ज्यावेळी वैयक्तिक क्लेम कॅल्क्युलेशन होतं, त्यावेळी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती चांगली रक्कम मिळालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, काळजी करायचे काही कारण नाही। येत्या थोड्या दिवसामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन आपल्या क्लेम कॅल्क्युलेशन स्टेटसमध्ये बदल होऊन आपल्याला अमाऊंट दाखवण्यास सुरुवात होईल। 2020 धाराशिव जिल्हा खरीप हंगाम पीक विमा काय झाले, तारीख पे तारीख दिली जात आहे। शेतकरी बांधवांनो, आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की 15 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे। या सुनावणीमध्ये शेतकरी बांधवांच्या बाजूने निकाल लागेल अशी आपण शक्यता वर्तवत होतो। या दिवशी कंपनीच्या बाजूने थोडी बाजू झुकली आहे। शेतकरी बांधवांनो, वकील बांधवांनी जबरदस्त हिअरिंग केल्यामुळे जरा ह्या केसमध्ये जरा ट्विस्ट आलं आणि 15 तारखेला या निकालाची अपेक्षा होती। शेतकरी बांधवांनो, अपेक्षेप्रमाणे ह्या दिवशी काय निकाल लागला नाही। शेतकरी बांधवांनो, आता पुढे 1 ते 2 तारखा आपल्याला मिळू शकते। कंपनीच्या विरोधामध्ये जोरदार प्रत्युत्तर वकील बांधवांच्या माध्यमातून होत आहे आणि येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये शेतकरी बांधवांसारखा निकाल लागू शकतो आणि शेतकरी बांधवांना चांगली रक्कम मिळू शकते। आता 2020चे 134 कोटी रुपये शासनाने एक स्वतंत्र अकाउंट काढून शेतकरी बांधवांना वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे। ते पण थोड्या दिवसामध्ये शेतकरी बांधवांना मिळतील। विमा कंपनीने दावा दाखल केला होता। शेतकरी बांधवांनो, विमा कंपनीने जिल्हा स्तरावरती तक्रार निवारण समितीकडे दावा दाखल केला होता। कृषी विभागाने हा दावा फेटाळला म्हणून पीक विमा कंपनीने राज्य स्तरावरती गेले होते। त्याचा निर्णय येणं अपेक्षित होतं। 3 ते 4 दिवसापूर्वी बैठक होऊन या बैठकीमध्ये सुनावणी झाली। त्या बैठकीमध्ये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान मान्य केलेलं आहे आणि शेतकरी बांधवांना आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची अपडेट आहे। आता तक्रार निवारण समितीने ही पीक कापणी प्रयोग उत्पन्न आधारित नुकसान भरपाई मान्य केल्यामुळे पीक विमा कंपनीला ही नुकसान मान्य करावं लागेल आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या त्यांच्या न्याय हक्कासाठी जे पैसे आहेत, जी त्यांची नुकसान भरपाई आहे, ती लवकरात लवकर मिळणे अत्यंत गरजेचे आहे।
धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा क्लेम स्टेटस बदलण्याचा मार्ग मोकळा झाले। शेतकरी बांधवांनो, तक्रार निवारण समितीने धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान मान्य केल्यामुळे आता कंपनीला शेतकरी बांधवांचे क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण करून स्टेटस बदलावं लागेल आणि अमाऊंट मान्य करावे लागेल। तक्रार निवारण समिती व कृषी विभागाच्या माध्यमातून विमा कंपनीने दावा दाखल केला होता, कारण की जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पन्न नुकसान कमी झाले आहे आणि कृषी विभागाने जास्त दाखवण्यात आले असं त्यांचं म्हणणं होतं। पण ही पूर्णतः शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी समितीने अभ्यास करून निर्णय दिलेला आहे। राज्य तक्रार निवारण समिती धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगावर अभ्यास करून निकाल दिलेला आहे। झालेलं नुकसान योग्यच आहे असं सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांचं अपार कष्ट वाया जाणार नाही। जगाचा पोशिंदा यांची पीक विमा कंपनीपुढे जीत झालेली आहे। लवकरच क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन अमाऊंट दाखवण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी बांधवांनो, कंपनीची पूर्णतः निराशा झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, कंपनीने जिल्हा स्तरावर तक्रार निवारण समितीकडे दावा दाखल केला, कारण न्याय आपल्याला मिळेल, पण तिथं कृषी विभागाने झालेलं नुकसान मान्य केले। त्यामुळे कंपनी राज्य तक्रार समितीकडे गेली, तिथे दावा दाखल केला। तिथे पण कंपनीची निराशा झाली, कारण की काल परवा झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगावर उत्पन्न आधारित पीक नुकसान मान्य केलेलं आहे। अखेर प्रतीक्षा संपली। शेतकरी बांधवांनो, क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर पीक विमा कंपनीकडून क्लेम स्टेटस बदलण्यास सुरुवात करतील आणि अमाऊंट पण दाखवण्यास सुरुवात करतील। त्यानंतर थोड्या दिवसात पीक विमा वितरण करण्यात येईल। शेतकरी बांधवांनो, विमा कंपनीची फार मोठ्या प्रमाणावरती हार झालेली आहे। शेतकरी बांधवांची यामध्ये जीत झालेली आहे। पीक विम्याविषयी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण sachin.kesola ऑफिशियलला भेट द्या आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा।